पण रस्ता खेचतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तुम्हाला वाटेल काय आता पैसे नाही आहेत, पण आम्ही नवीन मॉडेल केलेले आहेत. BOT केलं आहे, PPP केलं आहे, हॅम केलं आहे, NUT मॉडेल केलेलं आहे. बरेच लोक त्याच्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत. पायाभूत सुविधा ज्या राज्याच्या जादा आहेत त्या राज्याची प्रगती फास्ट असते आणि म्हणून काही लोक टीका करतात केंद्र सरकारवर, प्रधानमंत्र्यांवर. त्यांनी देखील आतापर्यंतच्या इतिहासात 50-60 वर्षाच्या इतिहासात जेवढे पैसे मिळाले नाहीत महाराष्ट्राला त्याच्यापेक्षा 10 पट पैसे केंद्र सरकारने आपल्याला दिलेले आहेत. विविध याच्या माध्यमातून, प्रकल्पांच्या माध्यमातून 10 लाख कोटी रुपये आकडा पण सांगतो. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर काम करतोय. नगर विकास विभागाच्या माध्यमातून अमृत योजनेतून गेल्या 3 वर्षामध्ये 27,000 कोटीचा पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण योजना आम्ही केल्यात. मग इतके वर्ष का करता आल्या नाहीत याचं देखील उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मुंबई काय तो आता नवीन सिनेमा कुठला निघालाय का, पुरंदर, तिजोरीला घातलं वेटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे, असं मला आता पाठवले आणि कोणीतरी पाठवून. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रहमान डकैत कोण आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे. हो ना, ते रील बघितली का तुम्ही, त्याचा रील बघितला. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मी असं कोणाला वैयक्तिक बोलत नाही, पण मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मला बोलायला लागतं. आणि म्हणून एवढंच सांगतो की मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे. इतिहासात असे अनेक डकैत, रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण. आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे. मी तुम्हाला सांगतो, एक कार्यकर्ता म्हणून सांगतो, आमच्यावर तोंडसुख घेता तेव्हा थोडा विचार करा. आमच्याकडे काय काय आमच्यावर बोलले ते मी आज बोलत नाही, आज सगळंच बोलत नाही मी, नंतर अजून आपल्याला पुढं बरंच काय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जे महायुती हे ट्रेलर आहे, हे पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यात महायुती सरकार आलेलं आहे, 3.5 वर्ष काम सुरू आहे. आणि म्हणून 3.5 वर्षामध्ये तुम्ही जे वस्तुस्थितीला आपण मान्य केलं पाहिजे, वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपल्याला राज्यासाठी सत्ताधारी असो नाहीतर विरोधी पक्ष असू द्या, यामध्ये आपल्याला न्याय देता येईल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जाता जाता दरेकरजी तुमचं 55 कोटी रुपये ते 14 तळे शताब्दी महोत्सवासाठी सामाजिक न्यायाने दिलेले आहेत, मंजूर केलेले आहेत. आणि दापोली, महाबळेश्वर, सातारा मार्गे अक्कलकोट अशी अलाइनमेंट आहे, ती फिजिबिलिटी आहे, MSRDC तपासते आहे, MSRDC तपासते आणि तेही देखील करू आपण. आणि म्हणून अशी कामं बघा, एवढी कामं केली 3.5 वर्षाचं ॲप्रिशिएशन केलं पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्री झालो तेव्हाही काढा म्हणाले, घटनाबाई आहे. आता उपमुख्यमंत्री तरी म्हणा काढा, घटनाबाई आहे. अरे काम जो करतोय, आता कालच्या परवाच्या वर्तमानपत्रात बघितलं मी, सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन झालेली आहे का मुंबईचे इतक्या वर्षाचे प्रश्न जे आहेत, मुंबईचा पुनर्विकास जो आहे हा थांबलेला आहे, पुनर्विकास मार्ग मोकळा केलेला आपण. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता है, दूसरों की बुराई करके खुद का चरित्र. भाई ऐका ना, दुसरं बघा कसं आहे, मी बघा, जसे काही लोक टीका करतात एकदम खालच्या पातळीत, तसं मी करत नाही ना. मग त्यांना हे चांगलंच आहे नाही. दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता, विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता.
आणि म्हणून आम्ही सगळे विकासासाठी एकत्र आलेलो आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात देश विकास यात्रेवर भरारे मारतोय. त्यात महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.